नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकाराचा अर्थ व सहकाराची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. प्राचीन काळापासून सहकार हा मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सहकार ही मानवी सहजीवनाच्या कल्पनेची एक प्रगत अवस्था आहे. सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. सहकारामध्ये व्यक्तींनी एकत्रित राहण्याबरोबरच एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा समावेश होत असतो. सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे याला सहकारात विशेष महत्त्व आहे. सहकाराला इंग्रजीमध्ये कोऑपरेशन असे म्हणतात. कोऑपरेशन हा शब्द लॅटिन भाषेतील कोऑपरेरी या शब्दापासून आलेला आहे. को या शब्दाचा अर्थ सह किंवा एकत्र व ऑपरेरी म्हणजे कार्य करणे. कोऑपरेरी म्हणजे एकत्र काम करणे होय. सहकाराच्या विविध व्याख्या. पहिली व्याख्या आहे एच. कॅल्व्हर्ट यांची. मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. दुसरी व्याख्या श्री वैकुंठलाल मेहता यांची. समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वेच्छेने स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय. तिसरी व्याख्या W.P. वेटिंकिंग. एकता, लोकशाही, समता व स्वातंत्र्य या तत्वावर आधारित सामाजिक संघटन पद्धती म्हणजे सहकारी संस्था होय. चौथी व्याख्या भारतातील सहकारी कायदा 1912. सहकारी तत्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंबंध वृद्धिगत करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट असते, म्हणून तिला सहकारी संस्था असे म्हणतात. पाचवी व्याख्या आहे सहकार नियोजन समिती 1946. सहकार हा संघटनेचा प्रकार असून व्यक्ती आपल्या हितरक्षणासाठी समानतेच्या तत्वावर स्वेच्छेने एकत्र येतात. सहावी व्याख्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने 1995 मध्ये केलेली सहकारी संस्थेची व्याख्या. सहकारी संस्था म्हणजे आर्थिक विकास, सामाजिक उद्दिष्ट व सामाजिक परिवर्तनासाठी झटणाऱ्या व सांस्कृतिक विकास साध्य करण्यासाठी सहकाराची तत्वे अबाधित राखून सहकारी तत्वावर काम करणारी व्यवसाय संघटना होय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सहकाराचा इतिहास बघूया. प्रथम जागतिक सहकारी चळवळ. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. भांडवलशाही समाजव्यवस्था व नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे सहकार या संकल्पनेचा उदय झाला. सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी सहकारी तत्वांचा प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वीपणे वापर करून सहकाराचा पाया रचला. म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानले जाते. इंग्लंडमधील रॉचडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर सन 1844 मध्ये रॉचडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना करून सहकारी ग्राहक भांडार सुरू केले व सहकारी चळवळीचा पाया घातला गेला. जर्मनीमध्ये पतपुरवठा सहकारी चळवळ सुरू झाली. कॅनडा, चीन, रशियामध्ये शेती सहकारी संस्थेच्या माध्यमातून सहकारी चळवळ सुरू झाली. डेन्मार्क या देशात दुग्ध उत्पादन सहकारी संस्थांच्या स्थापनेतून सहकारी चळवळ सुरू झाली. स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था सुरू झाल्या. यानंतरच्या काळात हळूहळू जगातील इतर देशांमध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून सहकारी संस्था सुरू झाल्या. इसवी सन 1895 मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची स्थापना झाली. आता आपण भारतातील सहकारी चळवळ पाहूया. मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था 5 फेब्रुवारी 1889 रोजी स्थापन झाली. प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. ब्रिटिश सरकारने भारतातील
सहकारी चळवळीस मूर्त स्वरूप देणारा पहिला सहकार कायदा सन 1904 मध्ये संमत केला. सन 1912 मध्ये दुसरा सहकार कायदा संमत केला. केंद्र सरकारने सहकाराच्या विकासासाठी प्राध्यापक धनंजयराव गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थपुरवठा समिती 1944 व श्री R.G. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समिती 1945 मध्ये नियुक्त केली. बँकिंग सोयी व सुधारणा करण्यासाठी सरकारने श्री पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती 1949 मध्ये नेमली. सन 1951 मध्ये ग्रामीण कर्जपुरवठ्याचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीची डॉक्टर A.D. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केली होती. सन 1954 मध्ये या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. या समितीने आपल्या अहवालात असे मत नोंदविले की सहकार अयशस्वी ठरला आहे, तथापि तो यशस्वी झालाच पाहिजे. आता आपण महाराष्ट्रातील सहकारी चळवळ पाहूया. महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून राज्यभरात सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरले आहे. सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, विपणन सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची स्थापना झाली. त्या यशस्वीपणे कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक, शेतकरी या नात्या कारणामुळे सहकारी संस्थेच्या संपर्कात आला. महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत त्रिस्तरीय रचना स्वीकारलेली आहे. प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तर राज्यस्तरावर राज्य सहकारी बँक, शिखर बँक कार्य करते. स्वातंत्र्यानंतर सन 1951 मध्ये प्राध्यापक धनंजयराव गाडगे व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कायद्यानुसार सहकारी संस्थेचे नियमन व नियंत्रण केले जाते. आता आपण सहकाराची विविध वैशिष्ट्ये पाहूया. व्यक्तीचे संघटन. समान आर्थिक गरजा असणाऱ्या दुर्बल व्यक्ती संघटित होऊन सहकारी संस्थांची निर्मिती करीत असतात. पैशापेक्षा व्यक्तीचे हित जोपासले जाते. ऐच्छिक संघटन. सहकारी संस्था ही स्वेच्छेने एकत्रित येऊन स्थापन झालेली संस्था असते. कोणत्याही संस्थेत व्यक्तीला एखाद्या सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारणे व रद्द करण्याचा अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थापन. सहकारी संस्थेत लोकशाही पद्धतीने कारभार चालवला जातो. त्यामुळे कोणत्याही सभासद व्यक्तीचे धर्म, जात, पंथ, लिंग व आर्थिक परिस्थिती न पाहता प्रत्येक व्यक्तीचा अधिकार दिला जातो. एक व्यक्ती एक मत या संसदीय लोकशाही पद्धतीतील नियमाचा स्वीकार केला जातो. समानता. सहकारी संस्थेत एकाच समान आर्थिक पातळीवर असणाऱ्या व्यक्ती हितसंबंधासाठी एकत्रित येत असतात. संस्थेत कोणत्याही व्यक्तीस राजकीय, धार्मिक, आर्थिक व सामाजिक पातळीवर भेदभाव केला जात नाही. समाज परिवर्तनाचे साधन. मागासलेल्या देशात दुर्बल घटक व्यक्तिगत विकास घडवून आणण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करतात. लोकशाही पद्धतीने कारभार चालवितात. ग्राहक हिताची जपणूक. सहकारी संस्था ही ग्राहक हित व कल्याणासाठी स्थापन झालेली असते. त्यामुळे ग्राहकांना कमीत कमी किमतीत वस्तूंचा पुरवठा केला जातो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे एकत्रीकरण. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती स्वबळावर स्वतःची आर्थिक प्रगती करू शकत नाहीत. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती सहकारी संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन आपली शक्ती वाढवू शकतात. सेवा उद्देश. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश
आपल्या सभासदांना सेवा देणे हा असतो. नफा मिळवणे हा त्यांचा गौण उद्देश असतो. परंतु व्यवस्थापनात खर्च भागेल इतका नफा सहकारी संस्थांना मिळवावा लागतो. परस्पर सहाय्यातून स्वयंसहाय्य. सहकारी संस्थेत सभासदांच्या परस्पर सहकार्याला अधिक महत्त्व आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत यानुसार सभासद स्वतःचे आर्थिक हित आणि विकास एकमेकांच्या मदतीने करून घेतात. मध्यस्थांचे उच्चाटन. मध्यस्थ मालात भेसळ, कमी वजनमापे, फसवणूक इत्यादी अनिष्ट व्यापारी प्रथांचा अवलंब करतात. घाऊक व्यापारी व दलाल यासारख्या मध्यस्थांच्या साखळीतून सभासदांचे व ग्राहकांचे आर्थिक शोषण व पिळवणूक केली जाते. सहकारी संस्था मात्र थेट उत्पादकांकडून वस्तू खरेदी करून सभासदांना व ग्राहकांना पुरवितात. आर्थिक व सामाजिक चळवळ. समाजातील आर्थिक दुर्बल घटक आपल्या दुर्बलतेवर मात करून स्वतःचा विकास साधण्याकरिता एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण या संदर्भ ग्रंथाचा वापर करून ही संकल्पना समजून घेतलेली आहे. धन्यवाद.